किसान ज्याने 39 धावेची जबरदस्त इनिंग पार केली आहे आणि तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधून आणि सामनावीराचा पुरस्कार त्याला देऊन मात्र सन्मानित केले जाईल. थँक यू सो मच. खरं तर किसन खरं तर चांगला खेळाडू आहे आणि खरं तर त्याने आज प्रेक्षकांची खरं तर मनं जिंकलेत. खरं तर आज त्यांचा सपोर्टर भरपूर आहे, एन्जॉय घेत आहे. सामन्याला सुरुवात. इथं काय घडलं जात आहे? पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार. धावा मिळतील 6 षटकार. उल्लू बनू सँडी आज ना प्रेक्षकांना झोपा उडवतील. सँडी जेवढे झोपले असतील ना तेवढ्या अण्णा आता उठवणार. सूरज पाटील ऑपरेटर आहेत. SDC सूरज आपण पाहतो ऑपरेटर आहेत. जशी मॅच रंगात येणार ना तशी प्रेक्षकांची झोपा उडवणार. अप्रतिम डीजे भरपूर चांगलं योगदान पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. षटकार धावसंख्येचा अकाउंट ओपन केलं जात आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुक्र्यावरती मार पडलाय. पुन्हा एकदा हा बॉल वेगवान टप्पा पाहायला मिळाला होता आणि इथून जर विचार केला तर बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. जशी मॅच रंगात येणार मी मागचीच मॅच आपण पाहिली छत्रपती ग्रुप देरंग त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत होती टीम कोंबल टेकडी. दोन्ही टीम पनवेल परिसरामधल्या आणि त्याच्यानंतर खरं तर किसनचं कौतुक केलं पाहिजे. काय फलंदाज येईल त्या फलंदाजानं. पण एकदा बॅट सिनरी गॅपमध्ये बोलला टाकला जातोय. शतरक्षक आहे. एक धाव जरूर पाहायला मिळते आणि इथून एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये खरं तर प्रेक्षकांचा वसूल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर कोंबल टेकडी टीमचे जे सपोर्टर आहेत ना जसे आपले सँडी डीजेचा आवाज येणार तसा त्यांचा बोलबाला तिकडनं आम्हाला जरूर पाहायला मिळाला होता. काय जल्लोष कोंबल टेकडी गावचा राहायला गेलाय. अजूनही त्यांचा आरडाओरड चालू आहे. म्हणजे आज क्रिकेटवरती अफाटून प्रेम सध्या आपल्याला तामसी नगरीमध्ये पाहायला मिळतोय. वसंत पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आला गेला. हायबा कॅशसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 2 दिवस हे पारितोषिक राहणार आहे. हायबा कॅशसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज वसंत दादा यांच्याकडनं. उद्या शेवटची रात्र आहे. उद्या प्रेक्षकांची अलोठ्ठना गर्दी जरूर पाहायला मिळेल. सामना फार महत्वाचा आहे. गोलंदाज तयार. पुढे एकदा स्ट्रेट ऑफ मध्ये उडवला जातोय. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाले. दुसरीचा कॉल केला जातोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग द विकेट. 2 धावा मिळालेत. 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाफलकृती पाहायला मिळतील. 9 धावा दाफलकृती पाहायला मिळते. खरं तर सँडी डीजे म्हटलं तर त्यांचे ऑपरेटर सूरज दादा स्वतः मालक. क्या बात आहे. काय गाणी वाजवत आहे. एक नंबर. पुन्हा एकदा ठप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतो. बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाही. बॉल चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल इथं पाहायला मिळते. षटक क्रमांक विचार केला तर पहिलं षटक इथं संपलं जाते पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या दाखल करते पाहायला मिळतील 9 धावा. चांगला कमबॅक सध्या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 षटकांची मॅच 15 मिनिटाचा अवघ्या आहे. मी प्रत्येक टीमला पहिल्या मॅच पासून सूचना दिल्या आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवणं हे फार महत्वाचं आहे. आणि जर 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं संपली नाहीत तर 38च्या सर्कलमध्ये एक खेळाडू घेतला जाईल. खास करून प्रत्येक टीमच्या खेळाडू आणि कॅप्टन या लक्ष असू द्या. कारण मॅच फार महत्वाची आहे आणि आपल्याकडे थोडंसं या स्पर्धेला उशीर झाला. मी पहिल्या मॅच पासून सूचना दिल्या गेल्या. थोडंसं उशीर झाला या स्पर्धेला आणि त्याच्यानंतर प्रत्येक टीमनं वेळेवरती आलं आणि ज्या टीम्स तर ते वेळेवरती येत नाही ते वेळेचं बंधन करा. मी सातत्याने या समालोचन करत असताना मी वारंवार या सूचना प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूला या दिल्या जातात. पहिले षटक संपलंय. धावसंख्या दाफलकृती पाहायला मिळतील 9 धावा दाफलकृती. पहिले षटक आपण जर विचार कर गोलंदाज सूर्याने टाकलं होतं आणि अप्रतिम कमबॅक केलाय. फक्त 9 धावा खर्च केला. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती प्रभात बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा. जय शिवराय आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई प्रकाश जोतातील नाईट ग्रामीण टेनिस क्रिकेट धमाका आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये मानाची सन्मानाची स्पर्धा. फटका भरपूर चांगला गॅपमध्ये फक्त बॉलला पंच केला. एकदा मला दुसरीचा कॉल नाही मिळेल. फक्त एक सिंगल.
सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाखलगिरीवरती पाहायला मिळतील 10 धावा दाखलगिरीवरती पाहायला मिळत आहे. टॉस जिंकला होता धामोला टीमनं. टॉस जिंकून नायक धाडसीनं बॅटिंग करण्याचा घेतला आणि इथून पहिल्या ओव्हरचा खेळ इथं संपला गेला आणि दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात जरूर पाहायला मिळते. पुढे एकदा फटका भरपूर चांगला होता. कारपिटीच्या साईडने बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. शतरक्षक एकदा मिळाला, दुसरीचा कॉल. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा चांगल्या रीतीने पाहायला मिळाल्या. 2 धावेने धावसंख्येत थोडस बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपळीवरती पाहायला मिळतील 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. त्यानंतर स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संदेश उघडे, आमचे गावाचे एक चांगले कॅसिंग डायलमेंट आणि भरपूर चांगलं स्कोरच्या भूमिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला उडवला जातोय. फटका फसला होता, थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय, आलाय आलाय आलाय. नशिबाचा चौकार, धाव मिळतील 4. मग मला काय सँडी डीजे, जशी माच रंगात येणार तसा डीजेचा आवाज वाढणार. गोदडी मुतवली आणि इथून आता बॅटिंग उडवायचे. जशी माच रंगात येणार तसा आमचे सँडी डीजेचा आवाज जरूर पाहायला मिळेल. काय सॉन्ग आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आला, धावसंख्येत बदल, धावसंख्या दाखलगिरीवरती पाहायला मिळतील 15 धावा दाखलगिरीवरती पाहायला मिळतात. 16 धावा सध्या दाखलगिरीवरती पाहायला मिळाल्या. इथून पहा यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बोलचा काही संपर्क नाहीये. बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जास्तीत जास्त धावा येणं फार महत्वाचं असणार आहे. इथून चांगला कमबॅक करावा लागेल दोन्ही टीमला, कारण डीजेचा आवाज आणि संगीत ज्या पद्धतीने वाजवले जातात, प्रेक्षकांची मन जिंकले जातात. फटका भरपूर चांगला गॅपमध्ये बॉलला ढकलला जातोय. 1 धाव मिळाली, दुसरीचा कॉल आणि इथून एकच धाव मिळेल. एका धावने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या दाखलगिरीवरती पाहायला मिळेल 17 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक होते आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. स्टॉप मध्ये बॉलला उडवला जातोय. कॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळाली, दुसरीचा कॉल केला जातो. थोडंसं करा फंबिंग 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 आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बम 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 करे कार. अगस्त स्क्रीनवरती प्रेक्षक वर्ग एन्जॉय घेत आहे. जसा सँडी डीजेचा आवाज येणार तसा प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. ही तामसेची नगरी आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच. तर आज दरम्यान आपण जर का पाहायला गेला, ब्लँकेटचे मॅनेजर, रॉयल निरगुडा ग्रुप, श्रीपद निरगुडा अध्यक्ष आणि लक्की निरगुडा उपाध्यक्ष या आजकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची नगद धनराशी आली गेल्या. सर्व अतिथी मान्यवरांचं मात्र पुन्हा एकदा मनस्वी आभार असतील. थँक यू सो मच. इथून काय घडलं जात आहे. 21 धावा सध्या दाखलगिरीवरती पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जशी एकनाथ माळीची सॉंग वाजणार तशी पब्लिकची हवा उठणार मैदानाच्या आतमध्ये, कारण आज उद्याची शेवटची रात्र आहे. उद्या तर प्रेक्षकांची अलोठन गर्दी जरूर पाहायला मिळेल. खरं तर विचार केला तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या दाखलगिरीवरती पाहायला मिळते 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. तिसरं षटक सुरेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. आज खरं तर जय शिवराय आयोजित पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये दमदार सुरुवात आणि दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय नगरीमध्ये. पुन्हा एकदा पाठची टॉपेज, फटका फसलाय. बॉल मध्ये क्या चुंबा लिया भाई. कुठलाय जेल विकेट. बंधनो ऐका.
नाच्या चिंचबरीचा शाहीर एकटाच भोसरीचा नाच्या क्या बात आहे. और आवाज, अजून आवाज येऊ द्या पब्लिक. हीच तर खासियत आहे तामसे नगरीची. क्या बात आहे. फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न गॅपमध्ये बोलला ढकलला जातो. एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 22 धावा सध्या दाखल पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग आणि चांगला सध्या सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही टीमचा तालमेल सध्या मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय. भरपूर चांगले टेलिकास्ट स्त्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या वाहिनीनुसार कव्हर केली जाते. आज भरपूर प्रेक्षक वर्ग खरं तर जोडले गेले असतील. आम्ही त्यांचे करूया स्वागत. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. फटका फसला होता आणि इथं फसलाय. टिपलाय झेल. विकेटचं पतन. अजून एक विकेट. फलंदाज बाद. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ही फक्त सँडी डीजेची ओळख आहे. जशी मॅच पुढच्या इनिंग मध्ये रंगात येणार तसा तालमेल आमचा डीजेचा आवाज आणि डीजेचे सॉन्ग तुमच्यापर्यंत जरूर पोहोचले जातील. थँक्यू सो मच डीजे सँडी. धावसंख्या दाखल करते पाहायला मिळतील 22 धावा सध्या दाखल करते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इथं काय घडलं जात आहे पहा. पाणी घेऊन जायचंय लगेच मैदानाच्या आतमध्ये. स्प्रे घेऊन जायचंय आतमध्ये. कुणी जाऊ नका. फक्त जे आयोजक असतील जे काय असेल ते घेऊन जायचं लगेच. त्याला जास्त गर्दी करू नका. जर का आपल्याला जास्त अनुभव नसेल तर कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रथम उपचार करायचे नाही आहेत. जर का जास्त दुखापत असेल तर त्याला लगेच आराम द्यायचा बघा. बघा जर का जास्त दुखापत असेल तर जास्त रिस्क घेऊ नका. स्वतःच्या जबाबदारीवरती खेळ करायचा आहे बघा. चला लगेच स्पीडअप करा. मैदान खाली करायचंय. मी अजून एक सूचना देतोय प्रत्येक खेळाडूंना. स्वतःची काळजीपूर्वक क्रिकेट खेळा. कारण आम्ही समालोचक भरपूर ठिकाणी केलेले आहेत आणि असे जे जे करामती पाहिल्या जातात त्या आम्ही सातत्याने पाहिल्या जातात. त्याच्यामुळं स्वतःचे काळजीपूर्वक क्रिकेट खेळा. क्रिकेटवरती प्रेम सर्व खेळाडूंचा असतो परंतु स्वतःची काळजीपूर्वक क्रिकेट खेळा. कारण क्रिकेटमध्ये अशा घटना भरपूर सातत्याने पाहिल्या जातात. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि चांगल्या रीतीने खेळ करा. जवळ मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या दाखल आपल्याला पाहायला मिळतील 22 धावा सध्या दाखल. सुरुवात पुन्हा एकदा बॅट्समॅन स्टॉपेज. बुम बुम. क्या है पकड़ाई झेल और एक फलंदाज होएगा बाद. उठू, इसे. डीजे जसा सँड डीजेचा आवाज येणार तसा पब्लिकचा आवाज आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेरून येणार जरूर. आणि उद्याच्या दिवसात भरपूर जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल. नव्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या दाखल करते आपल्याला पाहायला मिळतील 22 धावा सध्या दाखल करते. नवीन फलंदाज मयूर सध्या स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न षटकामध्ये बॉल थ्रो आपण पाहतोय गोलंदाज झाला आणि तो डॉट बॉल. या षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक संपला जात 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या जात आहे 22 धावा धावफलकेवरती. स्पीडअप आमचं सँडरी जे तुम्हाला गरम करणार त्याच्यामुळे तुम्ही टाइमपास नाही करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला अजून मॅचेस भरपूर पेंडिंग आहेत त्याच्यामुळे स्पीडअप करा लगेच. कारण आमचे डीजे मास्टर आहे ते आता जशी मॅच जसं टायमिंग वाढत जाणार तशी आवाज त्यांच्या माध्यमातून जरूर संगीत वाजवले जातील. त्याच्यामुळे नो टाइमपास लगेच स्पीडअप करायचे. 15 मिनिटाचा अवघ्या होता. 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथा षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रामदास. आतापर्यंत या षटकाचा आपण जर विचार केला तर या बॅटिंग करत असताना खरं तर 3 फलंदाज सध्या तंबूच्या आसनाला पाहायला मिळालेत आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील महेश आणि मयूर. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल पाहतो. धावसंख्या दाखलकेवरती आपल्याला पाहायला मिळतं 22 धावा. आता 6 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये आणि इथून 6 बॉल मध्ये डंका पिटावं लागेल. चांगली बॅटिंग करावं लागेल. चांगला टार्गेट सेट करावा लागेल. पहिलाच बॉल बॅटची एनर्जी लागली जाते. शतरक्षक आहे तिथे तैनात परंतु बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे बुक करत बॉल झालाय चुकार. धाव मिळतील 4. नक्कीच इथं ऑब्जेक्शन घेतला जाईल. नक्कीच आम्ही स्क्रीनवरती चेक करणार आणि जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. चौकार जरूर आला. धावसंख्येत थोडंसं बदल पाहायला मिळतं. धावसंख्या 26 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग चांगले मॅचेस पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथून पहिल्या बॉलवरती जरूर मार खाल्लाय. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आणि 5 बॉल मध्ये आता असेच डंकी पिटावं लागतील. चांगली बॅटिंग करावं लागेल जर धावसंख्या उभी करायची असेल तर. येस थोडंसं रनअप मध्ये प्रॉब्लेम गोलंदाजाला पाहायला मिळतोय. मार खाल्ल्यानंतर थोडंसं रनअप मध्ये चेंजेस. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा त्या दिशेला फटका भरपूर चालला. गॅप भरपूर मोठी बॉल चाललाय एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक. दुसरा त्याचा धाव मिळतील 4. पाहतोय क्या बात आहे. ओहो ओहो बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 30 धावा. आज खरं तर तामसेकरांनी खरं तर प्रेक्षकांची खेळाडूंची मनं जिंकलेत. नाईट शृंखला रजनी आणि काय धमाकेदार मॅच पाहायला मिळते. 2 मार खाल्ल्यानंतर पहा टप्पा पडल्यानंतर थोडंसं चेंजेस पाहायला मिळाल. गोलंदाजाने केलेली ही सुरुवात डॉट बॉल. 2 चौकार जरूर. 2 बॉलवरती 2 मार खाल्ले. त्याच्यानंतर मी देखील कमी नाहीये. ताकद आहे माझ्याकडे. आज आमची गावाच्या नावासाठी आम्ही आज मैदानाच्या आतमध्ये उतरलोय. आमचा चांगला परफॉर्मन्स आमचा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करणार गोलंदाज आपण पाहतोय रामदास. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. फेल डिलिव्हरी आहे. चांगला बॉल आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू जरूर अडवला जातो. इथं वा काय झेल टिपला गेलाय. होता परंतु शतक अप्रतिम साथ. टिपलाय झेल. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल. चौथा फलंदाज बाद होईल. महेश बॅक टू द डगआउट. अरे का
सौरभ. वरती प्रत्युत्तर मी नाही देऊ शकत कारण मॅच थोडीशी वेगळ्या रीतीने आहे त्याच्यामुळे परंतु सँडीचं कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम संगीत. गुलदस्ते यार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक काय थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतोय आणि तुला लेगबायच्या स्वरूपामध्ये मिळाले एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 31 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. याला असे 4 पद आणले ना तर मॅचचे सत्यानाश. क्या बात आहे. खरी गोष्ट आहे. असे जर 4-5 आणले तर मग मॅचचं सत्यानाश 100% होणार. जशी मॅच येणार जसा बॉल टाकणार आणि जसा गोलंदाज उत्तर देणार समालोचक उत्तर देणार त्याचं प्रत्युत्तर आपला सँडीचे देणार. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ मध्ये उडवलाय फटका बरोबर चांगला फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे हो टिपलाय छेल फलंदाज होईल बाद. अरे बोल 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 मोठ्या बायांची. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय केवळा टीमला पुढच्या इनिंग मध्ये 32 धावींची गरज आहे. 24 बॉल 32 धावींची गरज. थोडंसं आवाजमध्ये चेंजेस पाहायला मिळेल. आमच्यासोबत कमेंट बॉक्स मध्ये जोडले जातील. सातत्याने पहिल्या दिवसापासून त्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर स्वप्नील हवाली सर त्याचनंतर सूरज वाघ सरांचा देखील आवाज ऐकायला मिळाला. त्याचनंतर अमोल वीर सरांचा देखील आवाज मिळाला. त्याचनंतर भरपूर चांगले समालोचक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. खरं तर मी जय शिवराया खरं तर आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसेकरांचं मी कौतुक करेन. आज मानाची सन्मानाची स्पर्धा पहिल्या वर्षामध्ये खरं तर मी प्रेक्षकांची मान्यवरांची मन जिंकले गेलेत या गावानं आणि आज तामसेकरांची नगरी अप्रतिम सजवली गेली. त्याचनंतर पहा सेकंड राऊंडची पहिली मॅच असणार आहे. वाघाची वाडी आणि गाडेश्वर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला पहिला पुकार असेल. लगेच यायचंय. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतो की लगेच या आमच्या टॉस बॉक्स मध्ये तिथे टॉस केला जाईल. सेकंड राऊंडची पहिली मॅच आणि इथून सगळ्यांना करो या मरो परिस्थिती आहे त्याच्यामुळे नो डाऊट दोन्ही टीमला बोकड कुणीतरी चोरून नेलेलं सेकंड राऊंडला देखील सुरुवात करतोय. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल वाघाचीवाडी आणि गाडेश्वर. पहिल्या फेरीमध्ये आपण जर का पाहायला गेला केटी बॉईज कोंबलटेकडी टीमचा हायस्ट स्कोर राहिला तब्बल 57 धावा त्याने चेस केल्या आणि तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झाला. अभिनंदन केटी बॉईज कोंबलटेकडी संघा. बॅटिंग करणाऱ्या टीमला हा शेवटचा कॉल असेल. आयोजकांना आम्हाला सांगितलंय जर का आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित आला नाही तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणि नेक्स्ट बॅट्समन देखील रेडी राहायचं आहे. आणि चेंडू चॉईस करता वेळेस 2 चेंडू चॉईस करा. जर का एखादा हरवला तर लगेच दुसरा चॉईस बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. आमचे बॉल बॉय तुम्हाला देखील विनंती असेल वारंवार ही सूचना पोहोचवतोय. सलामीची जोडी सुक्रिया निरगुड आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय मंगळ आपण पाहतोय ही जोड सगळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल वाघाचीवाडी आणि गाडेश्वर. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणं बंधनकारक होतं. अद्यापही टीम कॅप्टन आले नाही या. जर का आपण आज अजून वेळ खर्च केला तर कमी षटकांचा सामना खेळावा लागेल.
सँडी सांगत असताना प्रेक्षक वर्गांसाठी मात्र फार चांगली संगीत मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या डबाला. गाडीशिवर टीमचे कॅप्टन आलेत. वाघाजीवाडी टीमचे कॅप्टन. त्याला टॉससाठी यायचं आहे बघा. इथून मात्र ही शेवटची अनाउन्समेंट असेल. जर काही षटक संपण्या अगोदर आपण आला नाही तर गाडीशिवर टीमला टॉस विन दिला जाईल. खऱ्या अर्थानं आम्ही सातत्याने सांगत आलोय की इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या, जेणेकरून थोडीशी आपण जर का पहिल्या बातचीत घेतली जाते, कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी करून दिला आयोजकांना आणि आपण जर का त्याचं पालन करत नसाल तर खऱ्या अर्थाने आयोजकाने घेतलेल्या मेहनतीला कोणत्याही प्रकारचा मात्र आपण जर का पाहायला गेला अर्थ राहत नाही. आणि इथून मात्र सुकऱ्याच्या बॅटमधून हा पहिला विकेट. शानदार षटकार. मात्र नाणेपैकी संपन्न केली जाईल. एकाच साईडला गाडेश्वर तर एकाच साईडला वाघाजवाडी. दोन्ही संघ एकाच विभागातील म्हणजे फार चांगला बॅटल रंगला जाईल पुढच्या सामन्यामध्ये. मात्र सामना देखील मैदानाच्या आतमध्ये फार चांगला. टॉस जिंकलाय वाघाजवाडी टीमने. डिसिजन पेंडिंग आहे बघा. डिसिजन फक्त कळवायचं आमच्यापर्यंत. डिसिजन जो काय असेल तो मात्र कळवायचा. बॅटिंग फर्स्ट. येस, जसा सामना संपेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. अप्रतिम बॅटिंग केली जाते. यावेळेस पाहावं लागेल. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. चौकार. मनोजजी पसाळ्या माथेरानचा एक पहाडी आवाज. भरपूर चांगला एफर्ट लावले आज संपूर्ण रजनीमध्ये आणि आज सध्या त्या प्रेक्षकांच्या मध्ये एन्जॉय करण्यासाठी मात्र दाखल झाले आहेत. यावेळेस पाहावं लागेल कॅमेरामॅन देखील सज्ज असतील की त्यांना कॅप्चर करण्यासाठी. आणि इथून पाहावं लागेल शेवटच्या मोमेंटला लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षण फार चांगलं राहिले. मात्र पाहिलं जाईल काय घडलं जातं. शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवलाय जरूर. मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेला या चेंडूवरती 2 धावा पळून काढल्यात आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय 13 अंकावरती 160 वेगाने धावसंख्या पुढे सरक चालली. आपण पाहतोय ज्या ठिकाणी फार कमी धावसंख्येचं लक्ष होतं 32 धाब्याचा, आता येणारे 19 चेंडू आणि तब्बल 20 धावसंख्येची गरज. गोलंदाज आयन वरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहावं लागेल फटका बसला जातोय. मात्र क्षेत्ररक्षण कोणी नाही. या चेंडू जाईल. एक टप्पा घेत सीमा पार. चौकार. टीम आपण पाहतो बॅटिंग केली जाते. सुकऱ्या निरगुडा मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची भाषा बोलत असताना यावेळेस पुन्हा एकदा फायनल क्षेत्र खाली आहे आणि इथून चेंडू जाईल. एक टप्पा घेत सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. ला मी कॉमेंट्री करत होतो. एक आला टाकून दादा म्हणतो जरा उठवा उठवा. क्या बात है. कोणाचा तुमचा इथून पाहावं लागेल मॅच तापवली जाईल का. डीजे सँडिया ज्या रीतीने सांगितला तसं घडेल. यावेळेस पाहायला गेला संघ पुढे सरकलाय. खऱ्या अर्थानं 21 अंकावरती ह्या सामन्यामध्ये मात्र मजा राहिली नाही. एकतर्फी सामना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या येणारे 18 चेंडू आणि गरज आहे फक्त आणि फक्त 11 धावसंख्येची. सुकऱ्यानं एकट्यानं आपण जवळपास पाहायला गेला 6 चेंडूचा समाचार घेतला. त्यामध्ये 3 चौकार 1 षटकार आणि दुहेरीच्या सहाय्याने तब्बल 21 धावा बनवल्यात. आणि इथून पाहावं लागेल समोर फलंदाज ऑनर स्ट्राईक वरती.
मंगळला आपण पाहतोय ऑन स्ट्राईकवरती कमबॅक करावं लागेल. सूरज 11 दामले टीमला अप्रतिम फटका सजवला आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दिनेश प्रयत्न अप्रतिम. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे, कारण केवळ टीमला देखील माहिती आहे डबल सिंगलला जरी प्राधान्य दिलं तरी देखील सामना सहज रीतीने जिंकला जाईल. दुसऱ्या फेरीतील सामना अप्रतिम पाहायला मिळेल. एकाच साईडला वाघाचवाड्या आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल गाडेश्वर. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत, म्हणजे सामना भरपूर चांगला होईल. फटका बसला जातो. जेलची संधी आहे. लॉंग ऑन मध्ये अप्रतिम जेल. पहिला धक्का लागेल केवळ टीमला. मंगळ बॅक टू द पॅव्हलियन. कॅमेराच्या माध्यमातून फार चांगली क्षणचित्र टिपली जातात. जे प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने सध्याच्या घड्याळ हळदी सीझन देखील चालू आहे, मात्र हळदीला न जाता मॅचचा आनंद घेण्यासाठी आले आहेत. खऱ्या अर्थाने तिकडचा वचपा काढण्यासाठी इकडे मात्र फार चांगला डान्स केला जातोय. आपण जर का पाहिलं गेलं सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आहे, मात्र जर का सूरज 11 धामळे टीमला मॅचमध्ये रंग भरायचा असेल तर मात्र कमबॅक करावं लागेल. बघा ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल श्री इव्हेंट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून मात्र फार चांगली क्षणचित्र टिपली जातात. इथून पाहावं लागेल लाईन खराब आहे. पंचानं सांगितला एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव. वाईटच्या स्वरूपासाठी कोणत्याही प्रकारचा DRS नाही आहे. आपण रनआउट आणि हाईट फॅक्टरसाठीच फक्त DRSची मागणी करू शकता, अन्यथा ऑनफिल्ड पंच जो काय निर्णय देतील तोच तुम्हाला मान्य करावा लागेल. यावेळेस पाहावं लागेल संघ पुढे सरकला 24 अंकावरती. आनंद कारपेंटर ऑन साईडला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरमधून आपण जर का पाहिलं चेंडूची उचलून फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल मात्र प्राप्त होईल. ज्या सुक्र्याने जबरदस्त बॅटिंग केल्या त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न. आणि सामन्यात आपण जर का पाहिलं गेलं पूर्णपणे केवळ टीमच्या बाजूने झुकला गेलाय. 15 चेंडू आणि अवघ्या 7 धावसंख्येची गरज आहे. बॅटची लिडिंग घ्यायची. इथून पाहावं लागलं सूर मारली होत्या, मात्र झेल भूमीला तांदळल्यानंतर तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. शेवटच्या मोमेंटपर्यंत मात्र प्रयत्न केले जातात, मात्र त्या प्रयत्नांना यश काही प्राप्त होत नाही. कारण केवळ टीमनं केलेली जबरदस्त बॅटिंग. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी अप्रतिम केल्या. अवघ्या आपण पाहिलं गेलं 31 धाब्यांवरती रोखलं, 32 धाब्यांचं आव्हान ठेवला आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये आयांचा 21 धाब्याचं षटक. तिथून सामना पूर्णपणे केवळच्या बाजूला. स्विचिटचा प्रयत्न आणि इथून पाहावं लागेल एस्टँडवरती थेट चेंडू आदळला, मात्र बेल्स जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत विकेट ग्राह्य धरली जात नाही. जोपर्यंत बेल्स पडत नाहीये तोपर्यंत मात्र विकेट ग्राह्य धरली जात नाही. कशासाठी अपील आहे? लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाही आहे. टेक्निकल रूममध्ये अद्यापपर्यंत तेवढ्या लेवलचा मात्र आपल्याकडे रिव्ह्यू उपलब्ध नाही आहे. आणि इथून मात्र स्पीडअप घेणं फार महत्त्वाचं राहील. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेल्या यूट्यूबच्या माध्यमातून कुठलीही वाहिनी तुम्ही बघा त्या ठिकाणी मात्र लेग बिफोरसाठी मात्र DRS नसतो. इथून पाहावं लागेल एक सिंगल मात्र कंप्लीट झाल्या आणि सामन्याची औपचारिकता फक्त आणि फक्त बाकी आहे. कारण 12 चेंडू आणि गरज आहे अवघ्या 4 धावसंख्येची. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे आणि पुढचा सामना वाघाचवाडी आणि गाडेश्वर आपण देखील सज्ज राहत आहे. टॉस जिंकलाय वाघाचवाडी टीमने प्रथम बॅटिंगसाठी पसंती दिल्या, क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गाडेश्वर टीमला. सामना जसं संपेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. चला स्पीडअप घ्या. 12 चेंडू आणि अवघ्या 4 धावसंख्येची गरज आहे. खऱ्या अर्थानं संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जी सर्वाधिक धावसंख्या बनवली होती 56 छत्रपती ग्रुप डेरंग टीमला, ते 56 धावा मात्र चेस केल्या केटी बॉयज कोंबल टिकडी टीमनं आणि त्या 57 धावा IS स्कोर राहिल्या अद्यापर्यंत आणि तो संघ मात्र पुढे सरकलाय. आनंद कारपेंटर फटका सजवला आपण पाहतोय. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरीतीने पूर्ण झाल्यात आणि सामना पूर्णपणे एकतर्फी सामन्यामध्ये मजा राहिली नाही. कारण आपण जरी का पाहिल्या गेल्या पहिल्या डावामध्ये मनोज पसाळीचा आपण आवाज ऐकत होता तेव्हा सामन्यामध्ये मजा देखील फार चांगली होती. जसं मी समालोचनाला आलो त्यानंतर मात्र सामन्याची हवा पूर्णपणे निघून गेली आणि मजा देखील राहिली नाही. आणि दुसऱ्या डावामध्ये देखील तसंच पाहायला मिळेल.
कारण पुढचा सामना देखील तेवढाच चांगला आहे. वाघाचीवाडी आणि गाडेश्वर. जसा पहिला डाव चालू होईल आवाज आपल्याला ऐकायला मिळेल मनोज फसाळ्या आणि खऱ्या अर्थाने हा सामना जिंकलाय केवळ या टीमनं आणि या सामन्याचा सामनावीर सुक्रिया ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर. बघा प्रेक्षक वर्ग आपण